नमस्कार. तर चला बघूयात आजची पहिली रेसिपी. इथे मी गॅसवरती कढई छान गरम करून घेतली आहे. यामध्ये अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घालायची आहे. आता याला सतत मिक्स करत अगदी गॅसच्या लो फ्लेमवरती 2 मिनिटं आपण भाजून घेणार आहोत. याचा रंग चेंज करायचा नाही, फक्त याला 1 ते 2 मिनिटं सतत मिक्स करत छान भाजून घ्यायचं. हे बघा, इथे मी याला छान भाजून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता याचा अजिबात रंग चेंज झालेला नाहीये. आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं. असं हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि याची आपल्याला छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने एका मोठ्या परातीमध्ये अशा पद्धतीने एक चाळण ठेवूयात आणि बारीक करून घेतलेली ही पोहे आणि डाळीची पावडर यात घालूयात. आता यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण छान चाळून घेणार आहोत. असं हे चाळून घेतल्यामुळे आपण जे डाळ्या आणि पोहे बारीक करून घेतले होते त्याचे जर अख्खे कण राहिले असतील तर ते निघून जातील. आता यामध्ये 1 चमचा ओवा घालूयात, 1 चमचा तीळ घालायचे आहे आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. आता मसाल्यांमध्ये बघूयात. पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धणे पावडर घालूयात. आता यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने 4 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालूयात. हे सर्व जिन्नस हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. असं हे पीठ हाताने मॅश करून मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स केल्यामुळे पूर्ण तुपाचा फ्लेवर पिठामध्ये उतरतो. आता पिठाची मूठ बांधून बघायची. अशी मूठ बांधली गेली तर समजायचं पीठ अगदी छान व्यवस्थित तयार झालं आहे. आता इथे मी पाणी कोमट गरम करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान गोळा मोडून घ्यायचा आहे. हाताला चटका सहन होईल इतपत पाणी मी गरम करून घेतलेलं होतं. इथे हे पीठ जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त सैल पण मळायचं नाही. अगदी मीडियम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने अगदी परफेक्ट. हे पीठ मळण्यासाठी ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी पाणी इथे मला लागलेलं आहे. आता आपण हा गोळा 15 मिनिटांसाठी मुरवण्यासाठी ठेवूयात. 15 मिनिट झालेले आहे आणि हा गोळा अगदी छान मस्त मुरलेला आहे. याला पुन्हा छान आता आपण मळून घेऊयात. इथे आज आपण मुरकू तयार करणार आहोत, तर त्यासाठी चकलीचा साचा इथे आज आपण वापरणार आहोत. आता हे पीठ तयार झालेलं आहे. यातील 2 पार्टमध्ये याला डिवाइड करून घ्यायचं. आता हाताला छान पाणी लावून घ्यायचं आणि हे पीठ अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून करून मळून घ्यायचं आहे. असं हे पीठ मॅश करून मळून घेतल्यामुळे या पिठाला चिकटपणा येतो आणि पीठ अगदी छान स्मूथ आणि सॉफ्ट तयार होते. त्यासोबत आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तो अगदी छान कुरकुरीत तयार होतो. मुरकू तयार करण्यासाठी इथे आपण चकलीचा साचा वापरणार आहोत, तर त्यासाठी हे पीठ अगदी व्यवस्थित छान अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं. आता इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि चकली तयार करण्याची थाळी इथे मी लावून घेतली आहे. आतून साच्याला तेल लावून घेतलं आहे आणि यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. इथे आपला साचा तयार झाला आहे. आता मुरकू फ्राय करण्यासाठी इथे मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये अशा पद्धतीने छोटे छोटे लांबोळे शेवसारखे तुकडे आपल्याला याचे घालायचे आहे. जेवढे हे तुमच्या कढईमध्ये बसतील तेवढे एका वेळेस आपण काढून घेऊयात. आता आपण याला फ्राय करून घेऊयात. हलक्या गुलाबी रंगावरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. लहान मुलांना छोट्या सुट्टीमध्ये काहीतरी चटपटीत आणि क्रिस्पी खायची इच्छा होते, मग त्यावेळेस आपण हे मुरकू त्यांना तयार करून देऊ शकतो. इथे मी छान हलक्या गुलाबी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत हे मुरकू फ्राय करून घेतलेले आहे. आता आपण यांना काढून घेऊयात. तर इथे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत छान असे मुरकू तयार झाले आहे. हे मुरकू चवीला खूप मस्त लागतात, अगदी भन्नाट लागतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात. एकदा जर तुम्ही हे मुरकू तयार करून ठेवले तर महिनाभर डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. नक्की एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता एका बाउलमध्ये एक चाळण ठेवायची आहे. यावरती 1 वाटी नाचणीचं पीठ घालायचं आहे. काही ठिकाणी याला नागली सुद्धा म्हटले जाते. आणि त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे.
आता यामध्ये 2 चमचे कोको पावडर घालायचे आहे। कोको पावडर घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। अर्धी वाटी पिठी साखर घालूयात। अगदी 1 पिंच बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे। आता हे सर्व जिन्नस आपण छान चाळून घेऊयात। असे हे सर्व जिन्नस चाळून घेतल्यामुळे आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तो अगदी छान फ्लेकी आणि खुसखुशीत तयार होतो। आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये अर्धी वाटी आपल्याला वितळून घेतलेलं साजूक तूप घालायचं आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाहीये। तुपामध्येच आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने छान हे मिक्स करून झाल्यानंतर याचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा। जर तुम्हाला हे पीठ घट्ट वाटत असेल तर यामध्ये 3 चमचे साजूक तूप पुन्हा तुम्ही वितळून घेऊ शकता आणि यामध्ये घालू शकता। आता याचा आपल्याला अशा पद्धतीने एक छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता याला आपण 10 मिनिटांसाठी मुरवण्यासाठी ठेवूयात। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूयात। इथे आज आपण नाचणीचे बिस्किट तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तळाला मीठ घातलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे। आता झाकण ठेवून आपल्याला कढई छान प्रीहीट करून घ्यायची आहे आणि इथे मी हे पीठ छान 15 मिनिटांसाठी मुरवण्यासाठी ठेवलं होतं। आता पेड्याच्या साईज एवढा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने याला पेड्यासारखा शेप देऊन घ्यायचा आणि बोटांनी आपल्याला याला छान अशा पद्धतीने बिस्किटासारखा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने। आता एका फोकच्या मदतीने यावरती अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घ्यायची आणि अशाच प्रकारे सर्व बिस्किट आता आपण तयार करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात हे बिस्किट दिसायला अतिशय मस्त दिसत आहेत। आता इथे कढई सुद्धा छान प्रीहीट झालेली आहे। आता आपण हे बिस्किट बेक करून घेऊयात। आता आपण हे बिस्किट गॅसच्या अगदी मंद आचेवरती 15 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहोत। इथे मी हे बिस्किट 15 मिनिटं बेक करून घेतलेले आहे। हे बिस्किट बेक होत असताना 12 ते 13 मिनिटांनंतर हलकासा बिस्किट बेक व्हायचा सुगंध रिलीज होतो आणि बिस्किटवरती अशा पद्धतीने थोडासा व्हाईट रंग येतो। यावरनं समजायचं बिस्किट छान बेक झाले आहे। इथे आपले बिस्किट छान बेक झाले आहे। आता याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात। बिस्किट छान थंड झालेले आहे। तुम्ही बघू शकतात अगदी मस्त छान हे बिस्किट बेक झालेले आहे आणि हे बिस्किट अतिशय छान खुसखुशीत तयार होतात। तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट असे हे नाचणीचे बिस्किट तोंडात टाकताच विरघळतात आणि चवीला अप्रतिम तयार होतात। असे हे नाचणीच्या पिठाचे बिस्किट विकत आणण्यापेक्षा घरी तयार करून द्यायचे मुलांना। चवीला अप्रतिम तयार होतात। नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता एका चाळणमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। हे सर्व जिन्नस छान आपल्याला चाळून घ्यायचे आहे। असं हे पीठ चाळून घेतल्यानंतर पाव चमचा हळदी पावडर घालूयात। 1 चमचा जिरं घालायचं आहे। 1 चमचा ओवा घालायचा आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ घालूयात आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि हे सर्व जिन्नस हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 3 चमचे कच्चं तेल वापरायचं आहे आणि छान याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। असं तेल घातल्यामुळे या पदार्थाला अतिशय छान क्रिस्पीपणा आणि खुसखुशीतपणा येतो। आता हे पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे। पिठाची छान अशी मूठ बांधून बघायची। मूठ बांधली गेली तर समजायचं पीठ अगदी छान व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। आपण पुरी तयार करताना ज्या पद्धतीने घट्टसर गोळा मळून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। सैल पीठ अजिबात मळायचं नाही। तुम्ही बघू शकतात एवढं घट्ट पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता या पिठाला 2 पार्टमध्ये डिवाइड करून घ्यायचं आणि याचा छान आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण हा गोळा लाटून घेऊयात। तर हा गोळा लाटताना पिठाची गरज अजिबात पडत नाही, कारण इथे आपण पीठ ऑलरेडी घट्ट मळून घेतलेलं आहे। त्यामुळे आता आपण याची छान पोळी लाटून घेऊयात। ही पोळी लाटताना जास्त बारीक लाटायची नाही, थोडीशी जाड पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। इथे मी पोळी छान लाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतात एवढी जाड आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे।
आता यावरती एका काट्याच्या चमच्याने अशा पद्धतीने होल्स तयार करून घ्यायचे। असे होल्स केल्यामुळे हा पदार्थ तेलामध्ये फ्राय करताना फुलत नाही आणि त्यावरती बबल्स येत नाही। अशाच पद्धतीने मी सर्व पोळीवरती छान असे होल्स तयार करून घेतलेले आहे। आता एका कुकी कटरने अशा पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे सर्कल्स तयार करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बॉटलचं झाकण किंवा ग्लास सुद्धा वापरू शकतात। हे बघा, इथे मी छान हे कट करून घेतलेले आहे। एक्स्ट्राचं जे चपातीचं पीठ आहे तर ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं। इथे मी अशा प्रकारे सर्व मटरी छान कट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने। आता आपण याला फ्राय करून घेऊयात। तेल छान इथे मी गरम करून घेतलेलं आहे। जेवढ्या मटरी तेलामध्ये बसतील तेवढ्या एका वेळेस तुम्ही यामध्ये घालू शकतात। आता ही मटरी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी ही मटरी छान हलक्या गुलाबी रंगावरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान फ्राय करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकतात खूप छान असा या मटरीला रंग आलेला आहे। ही मटरी अगदी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होते। मधल्या वेळेस मुलांना खाण्यासाठी तुम्ही ही मटरी देऊ शकतात। त्यासोबत चहासोबत सुद्धा तुम्ही ही मटरी खाऊ शकतात। एकदा ही मटरी तयार करून घेतली तर महिनाभर डब्यामध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात। चवीला ही मटरी अतिशय भन्नाट लागते, नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। सगळ्यात आधी इथे मी एका बाउलवरती एक चाळण ठेवली आहे। यामध्ये 1.5 वाटी आपल्याला मैदा घालायचा आहे। तुमच्याकडे असे मेजरिंग कप्स नसतील तर घरातील कुठलीही वाटी घेऊन सेट करून घेऊ शकता। आता अर्धी वाटी पिठी साखर घालूयात आणि पाव वाटी इथे आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे या पदार्थाला खूप छान रिचनेसपणा येतो आणि चव पण खूप छान लागते या पदार्थाची। आता यामध्ये 1 टेबलस्पून इथे आपण बेकिंग पावडर घेणार आहोत। नाश्त्याच्या चमच्याने पाहिलं तर 1 चमचा आणि 1/4 टीएसपी इथे आपण बेकिंग सोडा घेणार आहोत। जर नाश्त्याच्या चमच्याने पाहिलं तर पाव चमचा। आता यामध्ये 2 चमचे आपण कस्टर्ड पावडर घालूयात। इथे मी ही पावडर नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे मोजून घेतलेली आहे। ही पावडर व्हॅनिला फ्लेवरची इथे मी घेतलेली आहे। आता आपण हे सर्व जिन्नस छान चाळून घेऊयात। असं चाळून घेतल्यामुळे जो पदार्थ आपण तयार करणार आहोत तो अगदी छान स्पॉन्जी आणि मस्त छान जाळीदार तयार होतो। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊयात। असं हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। नाश्त्याच्या चमच्याने जर पाहिलं तर 2 चमचे इथे आपण हे तेल घेतलेलं आहे। आता तेल यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व कोरडे जिन्नस इथे मी छान मिक्स करून घेतले आहे। आता यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि छान याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच कपाने इथे मी 1 कप दूध घेतलेला आहे आणि थोडं थोडं दूध घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। इथे आपल्याला बरोबर 1 कप एवढं दूध लागलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। इथे आज आपण कस्टर्ड पावडरचा केक तयार करणार आहोत। तर इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये सगळ्यात शेवटी टूटी फ्रुटी घालायची आहे, म्हणजे या केकला चव खूप छान येते। तुम्ही ते काजू बदामाचे कापसुद्धा वापरू शकता। आता केक बेक करण्यासाठी इथे मी एक टीन घेतलेला आहे। याला तेल लावून घेतलेलं आहे आणि एक बटर पेपर यामध्ये लावून घेतलेला आहे। आता हे बॅटर आपण यामध्ये घालूयात। बॅटर घातल्यानंतर हा टीन आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा आहे। असं टॅप केल्यामुळे यातील एअर बबल निघून जातो आणि केक अगदी व्यवस्थित छान बेक होतो। पण थोडंसे यावरती टूटी फ्रुटी घालूयात, म्हणजे केक दिसायला अप्रतिम दिसेल। हे बघा, अशा पद्धतीने अगदी परफेक्ट। आपण कधी कधी केक मार्केटमधून विकत आणतो, मग त्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच आपण केक तयार करून मुलांना देऊ शकतो। केक बेक करण्यासाठी इथे मी कढई प्रीहीट करून घेतलेली आहे। इथे तळाला मीठ घातलेला आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे। आता आपण केकचा टीन यामध्ये ठेवूयात आणि झाकण ठेवून 25 मिनिटांसाठी गॅसच्या लो फ्लेमवरती केक बेक करून घ्यायचा आहे। इथे मी केक बेक करून घेतलेला आहे। आता आपण केक चेक करूयात। तुम्ही बघू शकतात सुरी अगदी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ केक अगदी छान बेक झालेला आहे। केक पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात आणि नंतर याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे। केक थंड झालेला आहे, याला डिमोल्ड करून घेऊयात।
तुम्ही बघू शकतात अगदी छान केक बेक झालेला आहे। याचा बटर पेपर आपण रिमूव्ह करून घेऊयात। हा व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड केक चवीला खूप छान लागतो आणि अगदी छान स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतो। तुम्ही बघू शकतात अगदी छान असा हा बेस बेक झालेला आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। हा कस्टर्ड व्हॅनिला फ्लेवरचा केक चवीला अप्रतिम तयार होतो आणि अगदी भन्नाट लागतो। लहान मुलांना खूप आवडतो। तुम्ही हा केक विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीने घरी तयार करून बघा। तुम्ही केकला जाडी बघा काही सुरेख आलेली आहे आणि अगदी स्पॉन्जी आणि सॉफ्ट हा केक तयार होतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। इथे मी 1 किलो पातळ पोहे घेतलेले आहे। हे पोहे दिसायला अगदी कागदासारखे दिसतात आणि पोहे इथे मी चाळून घेतलेले आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये हे पोहे घातलेले आहे। पोहे असे थोडे थोडे आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे। हे पोहे भाजताना पोह्यांचा रंग चेंज करायचा नाही। फक्त हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला 4 ते 5 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे। हे बघा पोहे इथे मी छान भाजून घेतलेले आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पोहे थोडे थोडे भाजून घ्यायचे आहे। इथे सर्व पोहे मी छान भाजून घेतलेले आहे। अगदी मस्तच। आता कढईमध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे हलक्या गुलाबी रंगावरती आपण छान फ्राय करून घेऊयात। इथे शेंगदाणे छान फ्राय करून झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊयात। असे हे फ्राय करून घेतलेले शेंगदाणे लगेच आता आपण या भाजून घेतलेल्या पोह्यांवरती ॲड करून घेऊयात। आता इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। आता खोबरं सुद्धा आपण हलक्या गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घेऊयात। खोबरं सुद्धा छान फ्राय करून झाल्यानंतर अशा पद्धतीने या पोह्यांवरती आपल्याला हे घालायचे आहे। आता इथे मी 1 वाटी काजू घातलेले आहेत तेलामध्ये। काजू सुद्धा आपण गुलाबी रंगावरती मस्त फ्राय करून घेऊयात। आता 1 वाटी इथे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। फुटाण्याची डाळ सुद्धा आपल्याला गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घ्यायची आहे आणि पोह्यांवरती अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची आहे। आता इथे मी 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आणि पोह्यांवरती ॲड करून घ्यायचा। त्याच तेलामध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेली मिरची घातलेली आहे। मिरची छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे। इथे मिरची सुद्धा मी छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे। याला सुद्धा पोह्यांवरती आपण ॲड करून घेऊयात। आता त्याच तेलामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे। 1 चमचा जिरं घालूयात आणि 1 चमचा इथे मी बडीशोप घातलेली आहे। अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि इथे मी 1 चमचा हळद घातलेली आहे। याला छान मिक्स करून घेऊयात आणि हे तयार करून घेतलेलं तेल आता आपल्याला पोह्यांवरती घालायचं आहे। असं हे तेल घालून घेतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे पोहे छान हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। पोहे मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी हे सर्व पोहे छान फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेले आहे। इथे आपला चिवडा तयार झालेला आहे। हा चिवडा चवीला अप्रतिम लागतो आणि अगदी हलका फुलका तयार होतो। एकदा तयार करून ठेवला तर महिनाभर डब्यामध्ये अगदी छान व्यवस्थित राहतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। लहान मुलांना तर खूप आवडतो। जर आजच्या या सर्व रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्तशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।